नमस्कार मित्रांनो, आज आपण शर्ट कापणार आहोत. पण कापण्या अगोदर कापड जर कुठे घडी पडलेली असेल तर आपण नॉर्मल प्रेस मारून द्यायची. पहा, या प्रकारे नॉर्मल आपण पाणी मारून द्यायचं, म्हणजे कटाई करताना प्रॉब्लेम येणार नाही. पहा, या प्रकारे आपण प्रेस बाजूला केली. त्यानंतर पाणी मारलं. नमस्कार मित्रांनो, आज आपण शर्ट कापणार आहोत. त्या अगोदर कापड जर कुठे घडी पडलेली असेल किंवा कुठेतरी खराब असेल तर आपण प्रेस मारून घ्यायची. हे नॉर्मल थोडं वेगळ्या प्रकारचे शर्ट आहे मित्रांनो. शर्ट आहे ओपनच, पण या शर्टाला आहे मधून बटन आहेत. बटन बाहेर दिसणार नाही, तेही आज आपण पाहून घ्या की याला तयार कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. कटाई तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. कटाई याची रेग्युलरच आहे, फक्त बनावटमध्ये नॉर्मल फरक आहे. बटन मधून कसे लावायचे हे आपण आज या शर्टातून पाहणार आहोत. बनवताना सेम बनवायचं आहे. ओपन शर्ट आहे. त्या शर्टाची 27 लांबी, 31 छाती आहे, 17 शोल्डर आणि 23 बाही आहे. सुरुवातीला आपण याला प्रेस मारून घेतली. त्यानंतर आता आपण थोडा घडी पडलेला कापड आहे, बऱ्याच दिवसापासून त्यांच्या घरामध्ये असेल, त्यांनी व्यवस्थित ठेवला नसेल म्हणून ती घडी बसलेली आहे. पण तरीही आपण त्याला नॉर्मल प्रेस मारून घ्यायची. प्रेस बाजूला केली. त्यानंतर आता आपण शर्ट कटाई, ओपन शर्टाची कटाई करणार आहोत. सत्तावीस लांबी आहे, 31 छाती आहे, 17 शोल्डर आहे, 23 बाही आहे, 14 कॉलर आहे, 13 बाहीची लुजिंग आहे आणि फ्रंट 10चा आहे. सरळ 10चा फ्रंट आहे. सरळ शर्ट आहे. फक्त बनवण्यामध्ये नॉर्मल आपल्याला पुढची जी पट्टी आहे ती फक्त मधून येईल, या प्रकारे आपल्याला हे शर्ट बनवायचे आहे. तर हे शर्ट आपण रेग्युलर कापताना जसे कापतो त्याच प्रकारे कापायचे आहे. कटिंग सेम येईल याची. आपण 2 इंच घेतो. बटनपट्टी, काचपट्टी आपण 2 इंच घेतो. त्या अगोदर सरळ आपण करून घ्यायचे आहे. हे सरळ घ्यायचं. 2 इंच आपण हे घेतलं. 2 इंच घ्यायचे आहे. 2 इंच घेतलं. हेही 2 इंच घेतलं. हेही 2 इंच घेतलं. 3 ठिकाणी आपण निशाण मारली. 27 लांबी आहे म्हणून आपण 27च्या ठिकाणी 1 इंच वाढवणार, म्हणजे 28 येईल. कारण शिलाईमध्ये खालच्या गोट आणि वरती शिलाई मारण्यासाठी 1 इंच दाबला जातो, म्हणून आपण ओपन शर्ट आहे. 27 लांबी आहे म्हणून आपण 1 इंच 28 घेतलं. हे 28 या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचं, या ठिकाणी 2 इंच घ्यायचं. आता 8 चोक 32 होतात, 7.25 येईल, म्हणून आपण अर्धा इंच अजून कमी केलं, 27.25 येईल. तर या ठिकाणी देखील 27.25चा निशाण मारायचा.
10चा फ्रंट आहे म्हणून या ठिकाणी 10.5 घ्यायचं. हे 10.5 घेतल्यानंतर या ठिकाणी 10.5 घेतलं. शोल्डर आहे 17 म्हणून 9 घेतलं. 8.5 अधिक अर्धा इंच दाबण्यासाठी या ठिकाणी 2.5 इंच घेतलं. आता आपण सरळ सरळ हे शर्ट कसं कापणार आहोत, म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला चॉक लागेल त्या ठिकाणी आपण चॉकने निशाण मारायचा. ज्या ठिकाणी पेन लागला त्या ठिकाणी पेनने निशाण मारायचा. या ठिकाणी चॉकने निशाण आपण मारला. आता सरळ सरळ आपण पेनने निशाण मारला. हे आहे ओपन शर्ट. फक्त बनवताना त्याची जी पुढची पट्टी आहे ती आपण पुढची पट्टीलाच फक्त नॉर्मल फरक आहे. मधून पट्टी घ्यायची आहे. ती पट्टी देखील त्यावेळेला मी सांगणार आहे की ही पट्टी घ्यायची कशी. आपण तयार करतानाही शर्टाला पाहणार आहोत की शर्ट कसं तयार करायचं. म्हणून हे जवळजवळ बारीक माणसाचे शर्ट आहे. बारीक छाती आहे म्हणजे 31 छाती आहे. जे बारीक छातीच्या मनुष्याचे शर्ट आहे. खालचा जो पट्टी आहे ती या प्रकारे कापायची. जर आपल्याला कटायचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर एक फॉर्म्युला कापून घ्यायचा. याचे जो पॉकेट आहे हे पॉकेट येईल सरासरी 31 छातीच्या नुसार. या ठिकाणी सरासरी आपण 8 वर घेऊ. या ठिकाणी दाबल्यानंतर ते 7.5 वरच येईल. त्यानुसार आपण आता हा पुढचा फ्रंट बाजूला केला. आता या ठिकाणी आपण हा दुसरा फ्रंट देखील बाजूला केला. काच आणि बटन पट्टी बाजूला केल्यानंतर या ठिकाणी आपण आता मागची बॅग काढणार आहोत. मागची बॅग या प्रकारे काढायची. सरळ सरळ हा फ्रंट सरळ सरळ घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण 10.5 घेतलं तर या ठिकाणी 10 घेणार आहोत. हे 10 घ्यायचं. पुढचं 10.5 घेतल्यानंतर हे 10 घेणार आहोत. 10 घेतल्यानंतर सरळ पट्टी मारायची. सोप्या प्रकारे सांगता येईल त्या प्रकारे मी सांगेल. त्यानंतर जो आपण आखलेला फ्रंट आहे तो फ्रंट याच्यावर ठेवायचा. सरळ सरळ आपण कापायचं. हे 10.5 घेतलं तर हे मागची बॅग 10 घेतली आपण. अर्धा इंच कमी घेतली. या प्रकारे येईल. त्यानंतर आपण याला त्याच्यावर ठेवून या प्रकारे कापायचं. या प्रकारे कापलं. या प्रकारे कापल्यानंतर हे वेगळं काढून घ्यायचं. त्यावर आपण निशाण मारून द्यायचा. उलटा सरळ आपण चिपकवतानाही दाखवणार आहे. कॉलर कप कशी चिपकवायची. खिसा किती इंचचा लावायचा. 31 छातीचा खिसा कितीवर लावायचा, किती इंचचा लावायचा हेही दाखवणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण नाव टाकून घेतो. ज्यांचे शर्ट आहे त्यांचं हे आमिर मामा म्हणून शर्ट आहे. 31 छाती 27 लांबीचे शर्ट आहे. जवळजवळ 10 वर्षापासून आपले रेग्युलर गिराईक आहेत. 31 छातीच्या नुसार या ठिकाणी आपला येईल 7.25 येईल. या ठिकाणी 7.25 येईल आणि या ठिकाणी 5 येईल. तर आपण ही किनार बाहेर काढून घ्यायची, कारण ही निळी किनार आहे. निळी किनार आहे म्हणून आपण ही बाहेर काढून घ्यायची. सरासरी आपण 8 घेऊन घेतलं. 23 बाईची लांबी आहे म्हणून या ठिकाणी 22च घ्यायचं. कप येईल. कपची जागा वाढेल. तर या ठिकाणी आपण जवळजवळ अर्धा इंच अजून सोडायचा. या ठिकाणी 5.5 घ्यायचा, कारण शर्ट आहे लुजिंगचं. फिटिंगचं शर्ट राहिलं असतं तर इथं आपण 5च घेतला असता. म्हणून या ठिकाणी कधी कधी जे कटाई करणारे असतात त्यांना खूप लक्ष ठेवावं लागतं की लुजिंग फिटिंग शर्ट काय आहे. हे 4 घ्यायचं 31 छातीच्या नुसार. आणि या ठिकाणी सरळ निशाण मारून घ्यायचा. पट्टी आपण सरळ घ्यायची. नॉर्मल क्रॉस पट्टी मारायची. या ठिकाणची लुझिंग आपण मोजून घ्यायची दर शर्टाच्या वेळेला. हे पहा 6.5 13ची लुझिंग बरोबर आहे. म्हणून कापत असताना हे सरळ कापायचं. सरळ कापलं
की ही नॉर्मल क्रॉस पट्टी मारलेली आहे. ही क्रॉस पट्टीला आपण कापून घ्यायचं. आता जवळ याच्या दोरा आपल्याला पाहावा लागेल, दोरा कोणता घ्यायचा तो, कारण दोराही मॅच व्हायला पाहिजे. या प्रकारे कापायचा. आता ही गड्ड्याची गोष्ट आहे. हा पुढील गड्डा आहे आणि खालचा मागील गड्डा आहे. दोन्ही गड्डे कोणत्या प्रकारे कापायचे पहा. या प्रकारे आपण या प्रकारे कापायचा. आता हा मागचा गड्डा आहे. मागचा गड्डा या प्रकारे कापायचा, पुढचा गड्डा या प्रकारे कापायचा. अगदी सुंदर प्रकारे कटाई झालेली आहे पहा. त्यानंतर हा जो आहे बाहीचा हाताचा जो गड्डा आहे त्याला आपण निशाण मारून द्यायचा. म्हणजे जे शिवणारे असतात त्यांना प्रॉब्लेम येत नाही की उलटा सीधा कोणता आहे. त्यानंतर आता राहिली फक्त राहिली शोल्डर आहे 17 आहे म्हणून आपण सरासरी एकूणच घ्यायची असते. थोडी वाढीव कापताना ती बरोबर कापली जाईल म्हणून आपण उलट्या आणि सीधा म्हणून निशाण मारून द्यायचा. जेणेकरून जे शिवणारे असतील त्यांना प्रॉब्लेम येत नाही. आता चिटकवताना आपण चिटकवणार कसे, कॉलर काढणार कसे, परत जी मधली पट्टी आहे ती आपण घेणार कशी, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये आपणाला दाखवणार आहे. पहा, हे आहे शोल्डर कशी घ्यायची. या प्रकाराने आपण ही शोल्डर घेतली. ज्यांनाही कटाईचं काही प्रॉब्लेम असेल त्यांनी 2दा-3दा बघितल्यावर आपल्याला सहज लक्षात येईल, कारण हे डायरेक्ट कटाईचं मार्गदर्शन आहे. या ठिकाणी आपण जेवढं शिलाई मारतो दाबण्यामध्ये तेवढं ठेवायचं असतं. जेवढं आपण शिलाई मारतो तेवढंच ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी आपण ठेवू नये. हे झालं मागची पाठ, ही झाली शोल्डर. आता पुढचा फ्रंट यावर याच प्रकारे ठेवायचा. या प्रकारे आपण ठेवला. आता ठेवल्यानंतर 4 इंच रेग्युलर आपण हे घ्यायचं असतं. 4 इंच पुढचा फ्रंट, हा पुढचा फ्रंट आहे. येथून 4 इंच आणि येथून 4 इंच आपण घेतला. शोल्डर आहे 17ची, तर या ठिकाणी आपण 9 घेतलं. या ठिकाणी आपण 2.5 घेतलं. या ठिकाणी आपण 2 इंच घेतलं. त्यानंतर आपण ही क्रॉस पट्टी आहे 1.5 इंच क्रॉसवर निशाण मारल्यानंतर कापताना आपण हे गोल कापायचं आहे. गोल कापल्यानंतर ही क्रॉस कापायची आहे. हे कापल्यानंतर या प्रकाराने आपण कापायचे आहे. आता हे झालं आपलं शर्टाची कटिंग. आता शर्टाची कटिंग झाल्यानंतर ही आहे शोल्डर, ही आहे मागची पाठ, हा एक्स्ट्रा कापड आहे, हा आहे पुढचा फ्रंट बटन पट्टी आहे. त्यानंतर ही आपली आहे बाही. आता ही बाही, शोल्डर आणि मागची बॅग आपण बाजूला केली. त्यानंतर आता आपण कॉलर, कप, पॉकेट कसे काढायचे आणि समोरची जी पट्टी आहे ती नॉर्मल वेगळ्या प्रकारची आपल्याला काढायची आहे. आता ही प्रेससाठी आपण कापड ठेवायचं आहे. प्रेस करत असताना आपण कापड बदलवून घेतला. आता आपण प्रेस उचलायची आहे. त्यानंतर आपण कॉलर आणि कप काढायचे आहेत. कप कॉलर काढायचे आहेत. त्यानंतर प्रेस ही गरम आहे. प्रेस गरम आहे. त्यानंतर आपण ही बटन पट्टी सुरुवातीला वाढून घ्यायची आहे. सुरुवातीला बटन पट्टी वाढायची आहे, सरळ वाढायची आहे. सरळ वाढल्यानंतर या ठिकाणी ठेवली की
ही सरळ ठेवायची आहे. सरळ ठेवल्यानंतर त्यावर प्रेस मारायची. अगदी कडक झाली, कडक झाली. त्यानंतर या प्रकारे ठेवायची आहे. त्यानंतर आता ही कडक झाल्यानंतर आता आपण बटन पट्टीला आपण मधून घेणार आहोत, पण तरीही सर्व सेम राहील, त्यात काही बदल होणार नाही. ही घेतली आपण समोरील पट्टी या प्रकारे घ्यायची. समोरील पट्टी अशी काढायची आहे. प्रेस ही गरम आहे, पण ती किती गरम आहे हे आपल्याला वारंवार पाहायला पाहिजे. किती गरम आहे प्रेस ती वारंवार आपण पाहायला पाहिजे. या प्रकारे शर्टामध्ये कॉटन मिक्स आहे, थोडं नॉर्मल कापड आटत आहे या प्रकारे. त्यानंतर हे वाढून घ्यायचे आहे. हे वाढल्यानंतर त्यावर प्रेस मारायची. त्यानंतर प्रेस मारल्यानंतर या प्रकारे प्रेस मारल्यानंतर परत त्याला सरळ करायचे आहे आणि त्यावर आपण प्रेस मारायचे आहे. तर 31 छातीच्या नुसार येईल आपला 4.5-5चा पॉकेट. 4.5-5 इंचचा किस्सा येईल. आता याला आपण 8चा निशाण मारला. सरळ प्रेस मारायची आहे. सरळ प्रेस मारल्यानंतर थोडी चिटकेल म्हणून 1-2दा एक्स्ट्रा फिरून द्यायची असते. तर या ठिकाणी आपण 8वर निशाण मारलेला आहे. हा पॉकेटचा निशाण आहे. त्यानंतर आपण सरासरी 2 किंवा 2.25 इंचवर आपण या ठिकाणी पॉकेटचा निशाण मारलेला आहे. पॉकेट ही या जागेमध्ये येईल. या ठिकाणी 4.5 आणि 5 असा या जागेमध्ये पॉकेट येईल. तर हे झालं आपलं बटन पट्टी. त्यानंतर आता आपण काढणार आहोत पाकिट कोणत्या प्रकारे तयार करायचं. पॉकेट काढण्यासाठी आपल्याला सरासरी 4.5-5 इंचचा पॉकेट लागेल. जर 4.5-5 इंचचा पॉकेट तयार नसेल तर त्यासाठी आपण जो 5-5.5चा पॉकेट आहे त्यालाच आपण तयार करून घ्यायचा. आता 4.5-5चा पॉकेट आपण या प्रकारे काढायचा. 4.5-5चा पॉकेट आपण या कापडमधून काढायचा, कारण त्या कापडमध्ये काही बसत नव्हता म्हणून आपण ह्या कापडमध्ये काढायचा. 4.5-5 इंच कापड खूप भरपूर आहे, आपण त्यामुळे वापरणार त्याला. आता आपण यामध्ये सरळ ही पट्टी घ्यायची आहे. सरळ घ्यायची आहे. किनार लावायची. फक्त कापड इकडचा सरळ येतो. सरळ कापडवर आपण गरम प्रेस ठेवली. आता आपण हे आहे 5-5.5चा पॅटर्न, त्याला आपण 4.5-5चा पॅटर्न तयार करणार आहोत. म्हणजे अर्धा इंच यापेक्षा आपण कमी करणार आहोत. हेही देखील सरळ ठेवायचं असतं. सरळ ठेवल्यानंतर आपण प्रेस फिरवली. त्यानंतर आता इकडची जी बाजू आहे त्याला आपण मोजून घेणार. 4.5 इंच पॉकेट कसं येईल. या ठिकाणी 4.5 इंचचं निशाण आपण मारलेला आहे. या ठिकाणी 4.5 इंचचा निशाण आपण मारलेला आहे. कापड कॉटन असल्यामुळे हा कापड आखडला जात आहे, म्हणजे प्रेसमध्ये ताणला जात आहे. किनारची बाजू ताणली जात आहे. ही पहा, ही किनारची बाजू ताणली जात आहे, म्हणून आपण ती किनार कापून घ्यायची आहे. ही किनार आपण कापली. आता मात्र आपण जरा सरासरी सारखं येईल, सेम काम येईल असं आपण पाहायचं आहे. तर या ठिकाणी आपण सरळ ही पट्टी मारून घेतली. काम आपल्या हातून चांगलं येईल यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात. 4.5-5चा हा पॉकेट आहे. 4.5-5 इंचचा पॉकेट आपण तयार घ्यायचा असतो. खालचा कपडा आपण हा कापून घ्यायचा आहे.
या प्रकाराने कापून घ्यायचं आहे. 4.5-5 इंचचे हे पॉकेट आपलं सरासरी तयार झालं. कारण शर्टाला लागणारी एक एक बाजू खूप महत्त्वाची असते, त्यासाठी या प्रकारे त्याला आपण 4.5-5 इंचचे हे पॅटर्न आपलं तयार झालेलं आहे. या प्रकारे तर आता आपण कॉलर काढणार आहोत. कॉलर काढणार आहोत. कॉलर येईल 14 इंचची. ही आहे 14.5 इंचची. याच्यातून आपल्याला जवळजवळ अर्धा इंच कमी करायचा आहे, कारण छाती 31 आहे. आपण 14 पेक्षाही थोडी नॉर्मल लहान लावली असती 13.5 तरी काही हरकत नव्हती, पण तो मनुष्य मोठा आहे म्हणून आपण 14ची कॉलर लावली. कारण 31 छाती ही लहान मुलांची असते. कॉलेज 14 घेतल्यामुळे या ठिकाणी आपण 16 घेणार आहोत, म्हणून आपण अगदी नॉर्मल छाटून घ्यायची, तिला जास्त काही छाटायची नाही. आणि या ठिकाणी इकडेही छाटून घ्यायचं, नाही छाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आपण ही कॉलर जवळ काढलेली आहे. आता आपण मात्र जो कापड वाचलेला असेल त्या वाचलेल्या कापडमधून कॉलर कशी चिटकवता येईल, प्रेस चालू करून घ्यायची. प्रेस मात्र चालू बंद करायची, कारण जास्त तापली तर आपल्याला प्रॉब्लेम येतो. कापडमध्ये कॉटन मिक्स आहे म्हणून नॉर्मल कलर बदलत आहे. पहा, या प्रकारे आपण ही कॉलर चिपकवायची आहे. त्या कॉलरला खालून मसाला असतो, तो चिटकला जातो. या प्रकारे आपण ही चिटकवून झाल्यानंतर नॉर्मल आपण आपल्या प्रकारे कापून घ्यायचे आहे. कारण हा बारीक कापड देखील आपण उपयोगाला आणणार आहोत. बाईच्या पट्टे याच्यातून तयार होतील. कापड वेस्टेज जास्त जाऊ देऊ नये. एखाद्या वेळेला कापड जर कमी असला तर आपली फजिता होऊन जाते. म्हणून आपण कापड कसा काढायचा हेही आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या इकडे बरेच कारागीर असतात की कापड जर कमी असला तर ते सरळ खालून दुसरा कापड लावून देतात. म्हणून आपला तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासून कापड कसा वाचेल हे आपण बघायला पाहिजे. तर ही कॉलर चिटकून तयार झालेली आहे. कॉलर चिटकून तयार झालेली आहे. आता आपला कप राहिलेला आहे. कप आपण कशा काढणार आहोत, जर आपण आडव्या कपड्यातही काढला तर काही प्रॉब्लेम नाही. आपण आडव्या कपड्यातून हा कप काढणार आहोत. 31 छातीच्यानुसार कप आपण घेणार आहोत. 8.5 येत असतो कप. 8.5 दुने 17 होतो, पण आपण 17.5 काढायचा. कारण 31 छाती म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी जे असतात त्यांची 31, 32, 33 छाती असते. सरासरी तर 31, 32च असते. 30, 28, 29 छाती असते. लांबी सरासरी 28 असते मुलांची. हा आपण कप काढला आहे. याला नॉर्मल आपण शेप आकार देऊन दिलेला आहे. आता आपण प्रेस ठेवण्या अगोदर प्रेस किती गरम आहे हे पाहायचे आणि कापड कुठे काही आहे का त्याला प्रॉब्लेम ते पाहून घ्यायचं. त्यानंतरच प्रेस ठेवायची. कापडाचा कलर बदलत आहे कॉटन मिक्स असल्यामुळे. आता या ठिकाणी आपण सर्व तयार केलेलं आहे. कप, कॉलर, पॉकेट तयार केलेलं आहे. समोरची जी पट्टी आहे ती मी तुम्हाला दाखवणारच आहे की ही पट्टी वेगळी कोणत्या प्रकारातली आहे, बटन मध्ये कसे येतील हे आपण ज्या वेळेला मशीनवर शिवणकाम करू त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेल. तर हे या प्रकाराने वाढून घ्यायचे आहे. खूप प्रेस गरम झालेली आहे. या प्रकाराने आपण वाढून घ्यायचे आहे. त्यानंतर हे वाढून झाल्यानंतर आपण या प्रकारे कप या प्रकारे धरायचा आहे आणि या प्रकाराने कप आपला वाढून घ्यायचा आहे. हा झाला आपला कप तयार. या प्रकारे मागे ही पट्टी खूप कामाची असते.
अगदी छोटी पट्टी असली तरी आपल्या उपयोगाची असते, म्हणून याला आपण कापून घ्यायचे आहे. कापायचे आहे याला सरासरी पाव इंचपेक्षा नॉर्मल जास्त घ्यायचे आहे. एक सूतभर पाव इंचपेक्षा एक सूत जास्त घ्यायचे आहे. या प्रकारे कापून घ्यायचे आहे. या प्रकारे कापायचं आणि योग्य कपांच्या मध्ये सरळ सरळ कापून घ्यायचे. हे झाले दोन्ही कप. हे झाले कॉलर आणि कप पॉकेट तयार झालं मित्रांनो. आता आपण जी समोरची जी पट्टी आहे ती आता आपण या ठिकाणी काढणार आहोत. आता लांबी आहे 27 लांबी आहे. 27 लांबीच्या नुसार आपण सरासरी 27 हा पूर्ण पट्टा आपण काढून घ्यायचा. कारण जी समोरची जी पट्टी आहे ती समोरची पट्टी आपल्याला काढायची आहे, म्हणून सरळ सरळ आपण काढायचे आहे. पहा, ही क्रॉस पट्टी आहे. क्रॉस पट्टी निघेल, किनारची पट्टी निघणार नाही. किनारची पट्टी काढण्यासाठी कापड मोठा पाहिजे असतो. या प्रकारे आता ही किनारला किनार आपण जोडायची आहे. या प्रकारे आपण ही पट्टी काढायची आहे. आता ही पट्टी काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला सरळ कापायचे आहे. सरळ कापायची आहे. सरळ कापून झाल्यानंतर ती पट्टी कशी लावायची ते आपण आता शिवताना पाहणार आहोत. या प्रकारे आता ही झाली समोरची पट्टी. आणि आता आपण शर्ट दोरा मॅच कसा काढता येईल ते पाहायचे आहे.